माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांच्या निवासस्थानी भेट देत प्रभाग क्रमांक 11 अक्कलकोट रोड सोलापूर व हंचाटी विद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रभागाचे नगरसेवक राजकुमार हंचाटे सर यांनी सोलापूर जिल्ह्याला पहिल्यांदाच पद्मश्री पुरस्कार मिळाले व पुरस्कार प्राप्त व्यक्ती माझ्या प्रभागात राहते, त्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार श्री चितमपल्ली यांच्या सत्कार प्रसंगी म्हणाले। यावेळी प्रभाकर गंपले, अप्पू गडगंजी, भालचंद्र हंचाटे सर, दरेकर सर, संजय चव्हाण, प्रवीण करजगे, दानापा याळगी, हंचाटे विद्यालयाचे शिक्षक भोज, तोलनुरे, कुलकर्णी माने, चौगुले, आवटे आदी सर उपस्थित होते। सोलापूरला वन नाही आहे, बरोबर, ते वन निर्माण झाली पाहिजे। आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आता तुम्ही अहमदनगरला जा, तिथे सर्व डोंगर हिरवेगार आहेत। बरोबर, पूर्वी ते अगदी ओसाड होतं, बरोबर, तसं तुम्ही का नाही करत? बरोबर, पक्षी मित्रापेक्षा सर्पमित्र जास्त आहेत। बरोबर, हा, सर्पमित्र जास्त झाले का झाले? व्यवसायासाठी, व्यवसाय पैशासाठी। मग असं काय करता हो? इकडं प्रेम करताय, इकडं मारून टाकताय। मी एका पब्लिकला देखील जंगलात जाऊ द्यायचा नाही, बरोबर, अजिबात नाही जाऊ द्यायचं। आज परिस्थिती बदलली सर, हा, आज परिस्थिती बदलली। नाही मी रिटायर होईपर्यंत होती ती स्थिती, हा होते, आता ते बदलली, काय झालं? कारण हे फिरायला जातो म्हणून सर्प कुठं कुठं आहे बघतात आणि मग पकडून घेऊन येतात। बरोबर, त्याच्यापासून उत्पन्न आहे त्यांना, काही जण विष काढून विकतात, काही जण कुणाच्या विष विकल्यावर सोन्याची किंमत येते, येत नाही, सोन्याची। बरोबर, मग वर्ध्यामध्ये तर लोक खून करतात साप सोडून, ते पुढे गेले फार। हे असं सर्व घडायला नाही पाहिजे। बरोबर, तुम्ही प्रेम करा, पण हा काय प्रकार, खून करा, हे करा, ते करा, थोडं तरी हे लाज वाटली पाहिजे। तुमच्या पिढीमध्ये आणि चालू पिढीमध्ये फार मोठा फरक आहे। काय फरक आहे हो? तुमच्या पिढीमध्ये पैशाला महत्व नव्हतं, आज पैशाला महत्व आलेलं आहे। तुम्ही वन असेल किंवा पक्षी असेल, प्राणी असेल, त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या आज आहे का? निसर्गाच्या विरोधात चाललेलं आहे सर्व। निसर्ग जे तयार केलं होतं त्याच्या विरोधात चाललेलं आहे सर्व। आता त्याला काय करणार? त्यांचे आई बाप त्याला जबाबदार आहे। अपेक्षा आता तुमच्या अपेक्षा काय आहे पुढं? मी मराठीला 1,00,000 नवीन शब्द दिलेले आहेत। 1,00,000 बरं, ते सर्व लिहून काढतोय। बरं, आणि परवा मध्यंतरी नाशिकला एका डोंगरामध्ये रामदास स्वामींनी रामायणावर लिहिलेली टीका आहे, बरं, ती 13 खंडामध्ये आहे। बरं, ते 13 खंड मी विकत घेतले 13,000ला, एक खंड 1,000ला आहे। तर त्याच्यामध्ये जी वनस्पती येईल ती संस्कृत होती ना पूर्वी, ती मराठी आहे ना, तर त्याच्यावर माझा एक कोर्स लिहायचा विचार आहे की रामदास स्वामीच्या साहित्यातील निसर्ग। तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे सोलापूरचं नाव संपूर्ण जगामध्येच गेलेलं आहे। आणि ती व्यक्ती
आमच्या सोलापूर शहरात आहे आणि सोलापूर शहरामधील माझ्या प्रभागात आहे. त्याबद्दल मी पूर्ण प्रभागाच्या वतीनं आणि हंचाटे विद्यालयाच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो. कारण आम्हाला गर्व आहे आमच्या प्रभागामध्ये इतकी मोठी व्यक्ती राहते. आता तुमचं वय किती आहे? आता 95 आहे आता 95. चालू. आणि नोकरीतून रिटायर कधी झालं? हा रिटायर कधी झालं नोकरीतून? रिटायर मी 50 वर्षानंतर झालो. आणि त्यानंतर तिथंच राहिलं? जर राहिलो जंगलातच अभ्यास करत हे करत. रिटायर झाल्यानंतर सुद्धा तिथंच? हा तिथेच राहिलो. त्यांनी राहायला बंगला दिला हे तिथंच राहून तिथंच मी लिहित वाचत राहिलो. अजूनही चष्मा नाही वाटत तुम्हाला? नाही, मला डोळ्यानं चष्मा नाही लागत. दात पण ओरिजिनल आहे सर? हा दात पण? दात देखील आहे. कारण अलीकडे कवळीचं प्रमाण वाढलेलं आहे. हा. दाताचं कवळीचं प्रमाण वाढलेलं आहे अलीकडं. हो आता काय मी शाकाहारी आहे. शाकाहारी आणि कुठल्या व्यसन नाही? शाकाहारामुळं 50% ते टळतं ते टळतं. दात पडायचं बरं. ते शाकाहारीमुळं. आणि कोकणात बघा मासा खाताना तोंडामध्ये घशात. माशाचं हे मरतात मरत. पण तरी खातात. खातात, हा, हा. त्या आजारावर देतात कुठला तरी एक मासा नाही हो आदाशीपणे खायचं. खाताना. हो. मला वन खात्यात गेल्यामुळे याच्याबद्दल आवड निर्माण झालं का त्याच्या आधीपासून? हा. तुमचं जे आवड आहे हा. हे त्या डिपार्टमेंटला नोकरी लागल्यामुळे चालू झालं का त्याच्या आधीपासून आवड होतं? अहो ह्या जो वाघ आहे ना याला पूर्वी आर्मी कट्टा म्हणायचे. इथं जंगल होतं. इकडचा सर्व भाग जो पट्टा होता तो जंगलाचा होता. तर ते माझ्या मामा बरोबर माझ्या आई बरोबर ह्या जंगलात मी फिरलोय आणि त्या जंगलात पुढे नोकरी करत राहिलो. आवड ती लहानपणापासून निर्माण झाली. आणि योगायोगाने त्या डिपार्टमेंटला सर्व्हिस. आधी त्या डिपार्टमेंट. आम्हाला सर्वांना आनंद झाला तुम्हाला भेटून आणि तुम्ही आम्हाला भरपूर आपला वेळ दिला त्याबद्दल मी परत एकदा तुमचा आभार व्यक्त करतो. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.